थर्ड टाईपचा इन्शुरन्स आहे तो आहे टर्म इन्शुरन्स. आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे तर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि टर्म इन्शुरन्स कितीचा असावा? नॉर्मली तुमचा जे ॲन्युअल इन्कम जो आहे, वार्षिक इन्कम, वार्षिक उत्पन्न जे आहे त्याच्या तुम्ही 10 ते 25 पट तुम्ही हा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुमचा जर 1 लाखाचा आर्थिक उत्पन्न असेल वर्षाचं किंवा 10 लाख असेल, तुमचं जर 10 लाख आर्थिक उत्पन्न असेल वर्षाचं, तर तुम्ही 1 कोटी ते 2.5 कोटी दरम्यान टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही 2-3 कंपन्यांचे पण टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही LIC, ICICI आहे, HDFC आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, टाटा आहे, अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये. त्या वेगवेगळ्या कंपन्यांचा टर्म इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या रेटिंगनुसार त्यांचा प्रीमियम ठरलेला असतो. कोणत्या कंपनीचा प्रीमियम हा कमी असेल, कोणत्या कंपनीचा जास्त असेल, म्हणजे कमी जास्त प्रीमियम असेल, म्हणजे एकच प्रीमियम सगळीकडे मिळणार नाही. LICचा प्रीमियम थोडासा जास्त असेल. त्यामुळं नक्कीच तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 25 पट हा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. आणि टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण की देव न जाणो, देवाकडे हीच प्रार्थना आहे की अशी वेळ कुणाकडे येऊ नये. पण अशी जर वेळ आली कोणत्याही कुटुंबावरती, तर त्यांचं कुटुंब उघड्यावर पडू शकतं. आणि त्यासाठीच त्या कुटुंबासाठी एक आधार आणि जो कर्ता पुरुष असतो त्याच्या नावे खरं तर हा टर्म इन्शुरन्स पाहिजे. घरामध्ये जो व्यक्ती कमवता असतो त्याच्या नावे हा टर्म इन्शुरन्स पाहिजे. दोन्ही कमवते असतील तर दोघांच्या नावाने टर्म इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता. फॅमिलीमध्ये जे कोणी कमवत आहेत त्यांच्या नावाने टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. तुमचं वय जेवढं कमी तेवढा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम कमी असतो. तुमचं वय जसं जसं जास्त वाढत जातं आणि तुम्हाला जर काही आजार असतील, BP असेल, शुगर असेल, तर त्याचा प्रीमियम त्या प्रमाणात वाढला जातो. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घेताना कोणत्याही गोष्टी हाईड करू नका. जे सत्य आहे ते सांगा. तुम्हाला कोणताही आजार असेल तर तसं सांगा, कारण की पुढे भविष्यामध्ये अडचण होऊ शकते त्यासाठी. त्यामुळे टर्म इन्शुरन्स आर्थिकदृष्ट्या सबलीकरणाकडे जाण्यासाठीचं महत्त्वाचं एक पाऊल आहे. आपण पाहिले की 3 इन्शुरन्स तुमचे पाहिजेत. त्याच्यातला हा टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स, हे तिन्ही इन्शुरन्स आजच्या चालू घडीमध्ये तुमच्याकडं पाहिजे म्हणजे पाहिजेच. नसतील नक्की